खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनं खळबळ उडाली आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आली। मंगेश काळोखे हे आपल्या मुलाला शाळेतून सोडून घरी परतत असताना अज्ञातांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांचं जीवन संपवलं। राजकीय वैमनस्यातून मंगेश काळोखे यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर खोपोलीत वातावरण तापलंय। हत्येच्या निषेधार्थ खोपोली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो खोपोलीकरांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला। दरम्यान या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। तर जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका काळोखे कुटुंबियांनी घेतलेली आहे। न्याय मिळाला पाहिजे, आमचं काही म्हणणं नाही। आम्हाला न्याय मिळून द्यायला पाहिजे पोलिसांनी, बाकी आम्हाला काही कोणाशी घेणं देणं, पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जो आरोपी असेल त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, कारण की आमचा जो वाघ होता, जो माणूस होता, त्यांनी त्याला घालवलाय, म्हणजे त्यांना पण पोलिसांनी घालवलं पाहिजे, त्याला शिक्षा ही द्यायलाच पाहिजे। अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूण 6 आरोपी नावानिशी आणि 4 अनोळखी अशा लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांची 8 पथक तयार करण्यात आलेले आहे, जे की आरोपीचा शोध घेत आहे। सोबतच आपली फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम आज सकाळी घटनास्थळी दाखल झालेली होती। त्यांची सुपरविजनमध्ये जे सॅम्पल्स आहे, फॉरेन्सिक सॅम्पल्स, ते सीन ऑफ क्राईमवरून कलेक्ट करण्यात आलेले आहे। आपण लवकरच याच्यात आरोपींना अटक करून त्यांना पुढची प्रोसेस करू। आणि इकडे मंत्री भरत गोगावलेंनी खोपोली पोलीस ठाण्यात भेट देऊन मंगेश काळोखे हत्या प्रकरणाची माहिती घेतली। मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे सुद्धा यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित होते। खोपोलीतील नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीच्या हत्येमागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा संशय आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय। काळोखेंचा विजय राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला असल्याने त्यांचा काटा काढला असा भरत गोगावलेंनी आरोप केलेला आहे। लोकचा निकाल 21 तारखेला लागतोय काय आणि 1 आठवड्यामध्येच तिच्या पतीची हत्या होते काय, हे दुर्दैवी बाब आहे। कारण ते त्यांना काळोखेच्या पत्नीला म्हणजे काळोख्यांना ते निवडणुकीत हरवू शकले नाही आहेत आणि म्हणून त्या राष्ट्रवादीच्या जिवारी लागलेला असावा असं आम्हाला वाटतंय। मला वाटतं की आज ही खेळी करून यांनी हा डाव साधला असावा, बाहेरच्या लोकांना बोलून, पण हरकत नाही आहे। त्याचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि आता जे कोण असतील त्यांना पोलिसांनी पकडावं आणि मग पुढचं